श्याम नारायण व्यक्ती बेलघाट पोलीस स्टेशनला जातो. तर सून गायब झालेलीची कंप्लेंट करतो. आधी सगळी चौकशी करतात, माहेरी गेलेली आहे का किंवा नातेवाईकांच्याकडे गेलेली आहे का, तरीसुद्धा तिचा शोध लागत नाही. त्यानंतर ते बेलघाट पोलीस स्टेशनला जातात. त्यानंतर तिची सापडते बॉडी. तर काय हे पूर्ण स्टोरी ते बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करत नाही तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब ने आम्हाला सपोर्ट भेटतो, प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी. श्याम नारायण बेलघाट, खुशबू, सून आणि अर्जुन मुलगा तिघांचं कुटुंब असतं. तर मुलगा हा पंजाबमध्ये कामाला असतो. महिन्यातून येत असतो घरी भेटण्यासाठी. तर इकडे सासरा आणि सून दोघंच असतात. तर गावातच असलेल्या एका व्यक्तीबरोबर सुनाचं अफेअर चालू असतं, म्हणजे अनैतिक संबंध चालू असतात. त्याच्यातूनच ही गायब होते. तर गायब कशी होते, तर मुलगा आलेला असतो सुट्टीला. तर तिच्याकडे काही फोन नसतो. तर अर्जुनला फोन करायचा असला तो शेजारच्या फोनवर फोन करत असतो. ते तिच्याकडे नेऊन देतात. तेव्हा त्यांचं बोलणं होतं. तिच्याकडे काही फोन नसतो, पण तो येतो तेव्हा त्याला सापडतो मोबाईल तिच्याजवळ. तो विचारतो कुणाचा आहे. ती काही सांगत नाही. ती सांगते मला काही माहिती नाही, असं तसं सांगते. पण अर्जुनला शंका येते तिच्यावर. तो तिच्याकडे लक्षच ठेवतो. तर रात्रीच्या 2 वाजता ती बोलत असते. तिचा जो प्रियकर असतो त्याच्यासंग तो पकडतो. तिला विचारतो. ती म्हणते काही नाही, असं तसं त्याला सांगते. तो मोबाईल चेक करतो. मोबाईलमध्ये बघतो. सत्य सगळं समोर येतं. त्यानंतर तो काय करतो, तिचा गळा आवळतो. त्यामुळे काय होतं, ती जागेवरच दम तोडते. तर बघू शकता, म्हणजे नवरा हा बाहेर कामासाठी जातो आपल्या घराचा उदरनिर्वाह होण्यासाठी. तिच्या अशा अनैतिक संबंधामुळे तिचा जीव जातो. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही, येतो फक्त अशा घटना घडू नये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.